वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा व्हिडिओ खास मी जनजागृतीसाठी बनवित आहे की जर तुमचा ऑनलाईन फ्रॉड झाला असेल, तुमची फसवणूक झाली असेल, तर मात्र तुम्ही इमिजिएटली तुमचं ट्रान्झॅक्शन थांबवण्यासाठी टोल फ्री नंबर जो आहे 1930 हा तुम्ही डायल करा आणि तुमच्याबरोबर झालेली जी काही फसवणूक आहे त्या नंबरवर सांगून तुमचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते थांबवू शकता तुम्ही। आणि तुम्हीच तुमची फसवणूक झाल्यानंतर जी काय कायदेशीर कारवाई पुढे करायची तीही करू शकता। तर फसवणूक ही कोणाची होऊ शकते, म्हणजे मी जरी वकील असली तरीसुद्धा वकील म्हणून सुद्धा आमच्या काही लोकांची फसवणूक झालेली आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं वकिलांना सुद्धा फसवलं जातं। मग ते कोणी असू दे, डॉक्टर, वकील किंवा कुठलेही शिक्षित किंवा अशिक्षित कुठल्याही नागरिकाला फसवणूक करण्यासाठी फसवणारा हा फक्त गुन्हेगार असतो आणि ज्याची फसवणूक होते तो फक्त पीडित असतो। तर फसवणूक झाल्यानंतर तुम्ही मात्र 1930 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमची जी काही तक्रार असेल किंवा तुमची जी फसवणूक झाली आहे ती सांगून तुमचं ट्रान्झॅक्शन थांबवू शकता। हा व्हिडिओ मी बनवत आहे आणि याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती आपण आपल्या वैद्य सरांकडून सुद्धा घेऊ। जर मायनस होत असेल किंवा बँक अकाउंट पूर्ण रिकामा होत असेल तर अशा वेळेस तुम्ही 1930 फोन करायचा आणि त्यांच्याशी संवाद साधून तुमचे पैसे ते परत देण्याची खात्री असते। सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेले आहे, तर तुम्ही स्वतःची आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या आणि वाढलेल्या सायबर क्राईमला आळा कसा घालता येईल आपण ते पाहूया। आणि जर अशा प्रकारचं कोणाही बरोबर सायबर क्राईम झालं, म्हणजे ऑनलाईन फसवणूक झाली, मग ती कुठल्याही पद्धतीची असेल, ऑनलाईन कुठल्याही पद्धतीचा गुन्हा असू शकतो, तर तो झाला तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तात्काळ तुम्ही जे काही संबंधित तुमच्याकडे पुरावे असतील ते घेऊन जाऊन तुम्ही तात्काळ गुन्हा नोंद करू शकता। आणि गुन्हा नोंद झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकारी काय असतील तर ते त्याची नक्कीच दखल घेतील आणि तुम्हाला कशा पद्धतीने न्याय मिळवून देता येईल ते पाहतील। जर समजा कधी तुमची ऑनलाईन पद्धतीनं तुमची भावनिक फसवणूक पण होऊ शकते, आर्थिक फसवणूक पण होऊ शकते किंवा मोठ्या गंभीर स्वरूपाचा गुन्हासुद्धा हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं होऊ शकतो। तर तुम्ही अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा झाला तुमच्यासोबत किंवा इतर कोणाही सोबत तर नक्कीच जनजागृती करा, स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही तात्काळ कळवा। आणि जर तुमचा ऑनलाईन फ्रॉड झाला, बँकिंग ट्रान्झॅक्शन झालं, तर तुम्ही 1930 कॉल करून संपर्क करून तुमचे ट्रान्झॅक्शन थांबवा। जय भीम।